तरुणांच्या समर्थनार्थ मनसेचं मुंबईत आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानावर सगळे तरुण एकवटले आहेत। चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया असं म्हणत सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत। याच आंदोलनाचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, खऱ्या अर्थानं आपण आता आझाद मैदानला आहोत आणि तुम्ही बघू शकता आझाद मैदानला आता चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया म्हणून खऱ्या अर्थानं मनसेचे हे मोठं आंदोलन सुरू झालेलं आहे। मनसेचे सगळे नेते मंडळी आता इथं आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं हे आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे। विद्यार्थी प्रश्न विचारतात, आपण प्रश्न विचारतोय, मात्र ते प्रश्न विचारण्याला उत्तर अजूनपर्यंत मिळत नाही। त्यासाठी तुम्ही आंदोलन करता, काय सांगायला? मला वाटतं ते त्यांना यावेळेला त्यांना आन्सर द्यावंच लागेल, कारण ज्या प्रकारे जो तरुण वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे, ज्या ज्या काय काय गोष्टी घडत आहेत, म्हणजे झाडं पडत आहेत, अननेसेसरी लहान मुलाचा जीव बळी गेला, त्याच्यामध्ये एक माणूस चालता चालता पडून त्या गटारात पडून मरतो, तेव्हा त्यांना कुठेतरी आन्सरेबल त्यांना आहेच ते आणि त्यांना उत्तर द्यायला लावणारच आम्ही। पण किती महत्वाचं आहे हे आंदोलन होणं, कारण तुम्ही आता टी शर्ट पण घातलाय, चला व्यवस्थेला प्रश्न विचार असतो म्हणताय, काय प्रश्न आहेत? कारण एकंदर झाड पडल्यानंतर काय व्यक्त करा? महापालिकेचे ह्या पावसाळ्यामध्ये एवढे प्रश्न उपस्थित झाले, इथून मागेही प्रश्न उपस्थित होते, पण यावेळी मात्र प्रचंड प्रमाणात प्रश्न उपस्थित झाले, तसेच प्रचंड प्रमाणात झाडं पडली आणि सोबत अपघात देखील झाले। लोक गटारामध्ये पडून मरतायत तरी प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत आणि यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो आहे। आपण बघू शकतो आझाद मैदानाच्या दुसऱ्या ठिकाणी आपण बघितलं तर अनेक लोक आता इथं एकत्र आलेली आहेत। महिला पुरुष सगळे लोक इथं एकत्रितपणे इकडे येऊन आंदोलन करता दिसत आहेत। दोषींवर तात्काळ कारवाई करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि हेच प्रश्न घेऊन आता ही सगळी मंडळी जी आहेत ती आता इथं आघाडीने इकडे आलेली आहेत। जे नगरसेवक आहेत ते सुद्धा आता इकडे आलेले आहेत। सर, अत्यंत महत्वाचं आंदोलन आहे, जिकडे खऱ्या अर्थानं व्यवस्थेला प्रश्न विचारा असं लोक म्हणतायत, झाडं पडतात आणि त्याला क्लीन चिट लोकांना मिळतंय, किती दुर्दैव आहे, काय सांगायला? हे अत्यंत मुंबईकरांवर हा अन्याय आहे आणि हे सर्व जाणून बुजून होतंय। फक्त स्वतःकडनं या सत्ताधाऱ्यांकडनं चूक झाली की सांभाळलं जातंय, ते सांभाळून घेतलं जातंय, हे अत्यंत दुर्दैव आहे या मुंबईकरांचं। मुंबईकरांनी फार मोठ्या विश्वासानं यांना निवडून दिलं, ठीक आहे, आम्ही जो कौल दिलाय लोकांनी तो मान्य करून आम्ही आमचं काम करतो रस्त्यांवरती, परंतु आज हे जे चित्र निर्माण झालेलं आहे, हा जो निष्काळजीपणा आहे मुंबई महापालिकेचा, तो मुंबईकरांसाठी घातक आहे। संदीप देशपांडे आपल्यासोबत आहे। संदीप देशपांडे यांनी सकाळी पण ते म्हटलेले की आज आझाद मैदानात तुम्ही सगळे एकत्र आलात, तुम्ही भगवी पट्टी बांधलेली आहे खऱ्या डोक्यावर, काय कारण आहेत आज इथे येण्याची आणि चला प्रश्न विचारायचे? मुळात असं आहे की ज्या पद्धतीने सिस्टीम वागते चुकीचं, कोणीच कोणाला जबाबदार नाही। आज नीट सारखा एक्झामचा पेपर लीक होतो, 20 मुलं आत्महत्या करतात, निर्लज्जासारखे धर्मेंद्र प्रधान बसून आहेत। आज इथे झाड पडून एका चिमुरड्याचा मृत्यू होतो, अनेक मुलं जखमी होतात, सिस्टीममध्ये कोणीच जबाबदार नाही। एक माणूस चालता चालता रस्त्यातनं गटारात पडतो, त्याचा मृत्यू होतो, सिस्टीममध्ये कोणीच जबाबदार नाही। बेजबाबदार सिस्टीमला जाब विचारण्यासाठी आजचा मोर्चा आहे। पण महापालिकेत तुम्ही आता इकडून जाणार आहात का? महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्ही आज भेटणार आहात? आज आम्हाला पोलीस सांगतात 2:30 वाजता आयुक्तांनी वेळ दिली आहे म्हणून, मी 2:30 वाजता भेटू त्यांना। बघू शकता तीव्र आंदोलन इकडे करण्याचा इशारा आता मनसेचा पण आहे। आपण मागे जाऊया, कारण एकंदर पाहायला गेलं तर अनेक महिला पुरुष आज इथं एकत्रितपणे इथे आलेत आणि ह्याच ठिकाणी ही सगळी मंडळी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आज इथं उभी आहेत। चला प्रश्न विचारा असं ती सगळी मंडळी म्हणतात आणि एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या बाबतीत आता आक्रम पवित्रा मनसेने पण घेतलाय। खऱ्या अर्थानं झाड पडल्यानंतर जी काय घटना साकीनाक्याला घडली त्याच्यानंतर लोकांना क्लीन चिट कशी काय मिळू शकते हा प्रश्न आता मनसेकडून पण उपस्थित केला गेलाय। या सगळ्या निमित्तानं जर आपण बघितलं गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्याची उत्तरं महापालिका देणार आहे का? महापालिका आयुक्तांची यांची भेट झाल्यानंतर कुठली प्रश्नांना उत्तरं मिळणार आहेत, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिलाय। जे स्त्रिया आहेत ते सुद्धा इकडे आता आझाद मैदानात इथे एकत्रित आलेले आहेत आणि एकत्रितपणे हे आंदोलन करताना दिसतात। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ताई, आजचं आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे, प्रश्न विचारे असं म्हणतायत, दादरला विद्यार्थी आंदोलन करतायत, दिल्लीला आंदोलन करतायत, प्रश्न विचारणं सगळ्यात महत्वाचं आहे का, काय सांगायला? ऑफकोर्स जर आपण जनतेने प्रश्नच नाही विचारले
तर न्याय कसा मिळणार ऍक्च्युली. आणि आज आमचं हे राजकारण, आज आमचा हा जो आहे आलो आहोत ते आम्ही राजकारणासाठी आलो नाही आहोत. आम्ही विहानच्या प्रश्नासाठी आलो आहोत, रस्त्यावरती पडणाऱ्या झाडांसाठी आलो आहोत, जनतेच्या प्रश्नांसाठी आलो आहोत. जिथे जनता खरंच बोलत नाही आणि जे राजकारण चालू आहे निलंबित केलं जात नाही, ह्या विषयावरती आम्ही गंभीर प्रश्न घेऊन इथे आलो आहे. आणि आम्हाला न्याय हवा आहे. प्रत्येक गोष्टीत नागरिकांनी दिलं घ्यायला नाही पाहिजे, यासाठी आम्ही इथे आलो आहे. नागरिकांनी जागृत व्हायलाच पाहिजे, यासाठी इथे आम्ही आलो आहोत. हा लढा त्याच्यासाठी आहे, कुठल्याही राजकारणासाठी नाही आहे. ताई, या सगळ्या निमित्तानं पाहिलं तर सगळे विद्यार्थी एकत्र आलेत. विद्यार्थी कोणताही झेंडा न घेता ते खऱ्या अर्थानं प्रश्न विचारतात. हे प्रश्न विचारणं महत्वाचं आहे का असं तुम्हाला वाटतं का? हा, नमस्कार. मी सायली सत्यवान दळवी. मला असं म्हणायचं आहे की प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे, कारण आपण लोकशाहीमध्ये राहत आहोत. आपण कुठल्या हिटलरशाही राज्यामध्ये किंवा देशामध्ये राहत नाही आहोत. हे लोकशाही राज्य आहे, हे लोकशाही देश आहे आणि प्रत्येक नागरिकाला एक हक्क आहे प्रश्न विचारण्याचा. आता छोटा आपला लहान विहान, तो झाड कोसळून त्याचा मृत्यू झालाय बिचाराचा. तो मुलगा नाही का, तो छोटा कोणाचा आईचा बाळ नाहीये का? मुंबईतले मुद्दे आहेतच. पावसाळा सुरू झाल्यापासून मुंबईत घडलेल्या घटना आहेत आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्वाचा मुद्दा देशात गाजणारा नीट पेपर फुटीचा. आणि या सगळ्या मुद्द्यांवरून आता मनसे आक्रमक झाली. आझाद मैदानावर कार्यकर्ते जमलेले आहेत आणि